हॅलो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आपण आलेलो आहोत तिसऱ्या फायनलसाठी. बघा, महिलांची फायनल झाली ज्यामध्ये विजयी संघ ठरला माझगावची मायमाऊली. लहान मुलांची फायनल झाली ज्यामध्ये विजेता संघ ठरला वी यंग पॅकर्स ज्युनियर. आणि आता या मैदानात रंगणार आहे तिसरी फायनल. आता तिसरी फायनल म्हटलं की तुमच्या डोक्यात थेट आलं असेल आता सिनियर्सची फायनल असेल. मागीलच मॅच मध्ये संघ फायनल मध्ये पोहोचलाय माझगावची मायमाऊली आणि मुन्ना 11ची. तर तसं नाहीये, कारण या सिनियर्सचे सुद्धा सिनियर्स म्हणजे या डॉकयार्डचे लेजेंड्स आता मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. ज्यांच्याकडे आहे अनुभवाची जोड आणि ज्यांच्या खेळाला इथल्या कुणाचीच नाही आहे तोड. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दोन्ही टीम्सचं. मराठा वॉरियर्स विरुद्ध माझगावची मायमाऊली. जोरदार टाळ्या. तर यानंतर थेट आपण जाणार आहोत आपल्या टॉस साठी येणाऱ्या पाहुण्यांकडे. एक युवा नेतृत्व या भायखळ्यामध्ये उदयाला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनाच आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय श्री निखिल यशवंत जाधव यांचं. जोरदार टाळ्या. वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत निखिल दादांसाठी. निखिल दादा, स्वागत आहे. आज दुसऱ्यांदा आपण भेटतोय. गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये सुद्धा आपली भेट झाली होती आणि या वर्षी जर आपण पाहिलं तर महिलांचे सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले काही वेळापूर्वी आणि आता ह्या सर्व लेजेंड्सचा खेळ आहे. काय म्हणाल दादा याबद्दल? सर्वप्रथम तर मी दरवर्षी आतुरतेने हॅलो दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो अल्पेश कधी इन्व्हिटेशन पाठवतोय. तर म्हणजे मी आहे ना अल्पेश, जेव्हा युवा सेनेमध्ये असताना ना सगळे बोलायचे की अमय घोलेची सहकार नगरमध्ये जी टुर्नामेंट भरली जाते ना ती सगळ्यात बेस्ट असते. मी आज सोशल मीडियावरती पण जाहीर करतो की अल्पेशची जी इव्हेंट असते त्याचा तोड नाही आहे. तुझी डेडिकेशन, तुझं टीम वर्क, तुझी टीम, तुझा सेटअप, ALSचा सेटअप तर मला वाटतं इथून चालू झालं आहे. मला वाटतं इंडियाच्या प्रत्येक जागी ALSचा सेटअप लागला पाहिजे ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना. बाकी जे दिग्गज आहेत, दिग्गजमध्ये जास्तीत जास्त सगळे माझ्या ओळखीचे आहेत आणि ते फक्त क्रिकेटमध्ये नाही आमच्या पक्षामध्ये पण दिग्गजसारखे काम करतात. असे खूप काही पदाधिकारी आहेत आमच्या इथे. तर क्रिकेट आवडता खेळ आहे मला. इथं दर टायमाला येऊन खूप एक्साइटमेंट असते. तर मी सगळ्यांना ऑल द बेस्ट बोलेन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू कीप युअर स्पोर्ट्समॅन स्पिरिट. हरलात तरी पण बघा काय माहिती आहे अंपेश, जेव्हा यामिनी जाधव इलेक्शनचं हे लढत होत्या ना तर खूप काही ऑपोजिशनवाले लिहित होते खासदारकी हरल्या, आमदारकी हरल्या. हां, पण तिच्यामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. ती घरी नाही बसली, ती लढली आणि ती जिंकली. हा तिचा हक्काचा. आणि मला वाटतं ही जी तिची जीत आहे ती अल्पेश आपण तुमच्या सगळ्यांच्या कंबाईंड एफर्टमुळे आहे. फक्त तिच्या, माझ्या, जाधव साहेबांच्या शिवसेनेमुळे नाही. डिलीमा स्ट्रीटचे जेवढे पण आपले तुझे टीम मेंबर्स आहेत, तुझे टीम मेंबर्स पूर्ण 209चे जेवढे पण रहिवासी, त्या सगळ्यांचा मी खूप आभार मानतो. कसं आहे ना, आम्हाला असं वाटत होतं की आमच्या इज्जतीचा सवाल आहे, पण इकडच्या प्रत्येक नागरिकाला वाटलं त्याच्या इज्जतीचा सवाल आणि त्याने आपली इज्जत वाचवली. तर त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल दादा तुमच्या या मोलाच्या शब्दांबद्दल. यानंतर थेट आपण टॉसकडे जाणार आहोत. सर्वप्रथम कॅप्टन ऑफ द टीम मराठा वॉरियर्स गणेश साळवे सर, प्लीज
पुढे यायचंय आणि त्याचप्रमाणे माझगावची मायमाऊलीचे कॅप्टन मंदार पावसकरजी आपण सुद्धा या ठिकाणी टॉस साठी यायचंय. निखिल दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. कोण कॉल करताय सर? येस, मंदार या ठिकाणी. ओके ओके, मंदार पावसकर कॉल करतायत. ते हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज. गणेश सर टॉस जिंकलायत, काय करणार आहात? मी पहिलं बॅटिंग घेणार आहे, कारण का 2 मॅचला आम्ही परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे. सॉरी, मला काय जास्त बोलता येत नाही, माझा घसा. आणि सकाळपासून मी पिचवरतीच आहे. येस, तुम्ही सकाळपासून पिचवर आहात आणि 3 दिवस या स्पर्धेचं काम पाहताय. कशा प्रकारे ही स्पर्धा आयोजन करण्यामध्ये, आपण आयोजन कशी केली हे सगळ्यांना विचारतो, पण आयोजन करण्यामध्ये किती काय काय सोसावं लागलंय? खूप खूप मेहनत, वेळ द्यावा लागतो जॉब करून. आणि माझे फ्रेंड अल्पेश पारकर यांनी सर्वांना कामं वाटून दिलेली, त्याच्यामुळे काय एवढं प्रेशर वाटलं नाही. तर थँक्यू अल्पेश, दरवर्षी आम्हाला अशी संधी देत जा. थँक्यू सो मच. यानंतर मंदार तुमच्याकडे येणार आहे. माझगावची मायमाऊली पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहेत. काय निर्धार असणार आहे, किती मध्ये रोखायचा प्रयत्न असणार? कारण या लीगची पहिली मॅच सुद्धा झाली होती, त्याच्यानंतरच्या मॅचेसमध्ये तुम्ही सुद्धा एकमेकांसमोर खेळलाय. त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असणार आहे या मॅच साठी. आणि निखिल दादा, तुम्हाला मी विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न हो. अच्छा, निखिल दादा बॅटिंग करणार आहेत. निखिल दादा सुद्धा बॅटिंग करणार आहेत. निखिल दादा, तुम्ही सिनियर्सच्या टीम मधून नक्कीच बॅटिंग केली पाहिजे. येस येस, नक्कीच. निखिल दादा सुद्धा क्रिकेटचा आनंद घेणार आहेत. परंतु द न्यूज फ्रॉम द सेंटर इज मराठा वॉरियर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अप्रतिम खेळ करणारे निखिल यशवंत जाधव मैदानात आता मात्र क्रिकेटचा आनंद लुटतायत. क्रिकेटचा खेळच असा आहे जो कित्येकांना वेड लावतो. असंख्य लोक या खेळाचे वेडे आहेत. अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या खेळाचे चाहते आहेत आणि त्यापैकीच एक निखिल यशवंत जाधव. DPL 2026 लेजेंड्स फायनल काही क्षणातच.
आणि उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. फक्त आज अल्पेश तुझी परवानगी घेते आणि मी रजा मागते, कारण मला उद्या सकाळी 6ला घर सोडायचं आहे. सगळीकडे झेंडावंदन आहेत, त्यामुळे लवकर उठायचं आहे. निखिल दादा तुमचा थांबणार आहे फायनल होईपर्यंत. आणि सगळ्या दोन्ही टीमला लिजंड सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी वॉरियर ना, मराठा वॉरियरचं कोण आहेत का इथे? अच्छा, तू पण मराठा वॉरियर आहे? ह्याचीच टीम आहे. निखिल मगाशी जसं बोलला की आपण एखाद्या वेळेला हारलो तर तितकं वाईट वाटून घ्यायचं नसतं, तर आपण पुढेच जाणार नाही. मी खासदारकी हारले, आमदारकी हारले आणि घरात बसली असती तर आज नगरसेविका झाली नसते आणि तुमची सेवा करण्याचा मौका मला मिळाला नसता. तर तुम्ही जे प्रेम विश्वास या जाधव फॅमिलीवर, निखिल, यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि शिवसेना यांच्यावर जो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला आम्ही खरे उतरू असा शब्द मी आई गावदेवीला स्मरून आपल्याला देते आणि इथेच थांबते. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच यामिनीताईंसाठी एक वाक्य नक्कीच म्हणावं लागेल. मेरे हार के चर्चे थे, मेरे हार का इंतजार था. मेरे हार के चर्चे थे, मेरे हार का इंतजार था. मैदान छोड़ना आसान था, लेकिन मुझे जीत के सिवा कुछ और मंजूर न था. यामिनीताई तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असंच यश लाभत राहो हीच चरणी माझगाव चरणी प्रार्थना करतो. थैंक यू. शेर तो हम भी अर्ज कर सकते. इरशाद. जब मैंने MLA हारी तो मुझ पे बहुत सारे ताने कसे गए, बहुत सारी के 2 बार हारी, अभी और अगर खड़ी रहेगी तो हैट्रिक करेगी, इस तरह के ताने कसे गए. लेकिन ऐसे तानों को हाथी चलता रहता है और कुत्ते भूखते रहते हैं, तो मैं ध्यान नहीं देती. इस बारे में एक शेर अर्ज करती हूँ कि सल्तनत तो तुमने जीत ली, बहुत बहुत मुबारक हो. लेकिन ये जरूर याद रखना, आज तुम हो, कल कोई और होगा. नाही, एक नाही, हात चोरलेला नाहीये, मी बनवलेला आहे. धन्यवाद यामिनीताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत बायकाच्या रणरागिणीसाठी. थँक्यू DJ. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. DPL 2026
सीझन 14 या सामन्यासाठी मी स्वरूपला मात्र विश्रांती देतो काही क्षणांचे. तदनंतर फायनलमध्ये आपण स्वरूपचा सुरेल आवाज ऐकणार आहोत अंतिम सामन्यासाठी. तत्पूर्वी या लेजेंड सामन्याचे समालोचन करण्याची संधी मला मिळते त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. पंच एक 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 मिनिट थांबायचंय. जे स्टेजच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत, माफ करा, जे कॉर्नरमध्ये प्रेक्षक उभे आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण जरा थोडं त्या वायर्स आहेत तिथे कॅमेऱ्याच्या त्यापासून थोडंसं लांब उभे राहा. कॅमेऱ्याच्या वायर्स आहेत तिथे कृपया आपण थोडंसं लांब उभे राहा कारण थोडंसं पिक्चर जे आपल्याला चित्रफित जी पाहतोय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. चला DPL सीझन 20 माफ करा सीझन 14 2026 लेजेंड्स फायनल फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अचूक टप्पा निर्धाव चेंडू. नितीन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सचिन आणि किरण नॉन स्ट्राईक एंडला किरण. पुढील चेंडू यावेळेला फिरकी फिरकीचा जादूगार मात्र पंचांचा इशारा स्वैर चेंडू अतिरिक्त धावेची धावसंकेत भर. स्ट्राईक एंडला सचिन नॉन स्ट्राईक एंडला किरण घाग. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले किरण घाग सर आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस पंचांचा इशारा अवैध चेंडूचा आणि त्या अवैध चेंडूवर पाठवलं जाते चेंडूला सीमा रेषे पार चौकार. अवैध चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून आणि त्यावर चौकार आलाय. 5 धावा धावसंख्येत भर घालतील. पंच नो बॉल आहे का? नाहीये, फक्त चौकार आहे. चला चौकार. धावसंख्या होते ती 5 धावा. लेजेंड्स ज्यांनी या माझगावमध्ये आपलं क्रिकेट रुजवलं, क्रिकेट बहरलं, ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक खेळाडू आपल्याला या माझगाव बॉक्स क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. ते लेजेंड्स आता मात्र अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे टाकलेत. एक धाव चोटी घेण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. किरण घाग सरांबद्दल सांगता येईल मागच्या वेळेला एका स्पर्धेमध्ये मी त्यांना पाहिलेलं आहे फलंदाजी करताना. अप्रतिम यष्टीरक्षण पाहिलेलं आहे आणि त्याबरोबर सलामीला हे फलंदाज म्हणून येत होते आणि रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त. लेजेंड्सची फायनल आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम खेळ इथे सुद्धा पाहायला मिळणार आहे. अलॉंग द कार्पेट मारलेला फटका चेंडू जातोय सीमा रेषा.
स्पोर्ट्समन स्पिरिटसाठी मित्रांनो. समोर अपोजिट संघ आहे, अंतिम सामना आहे, मात्र तरीही आपल्या खेळाडूची, आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूची सुद्धा काळजी घेतली जाते. फिरकी फिरकी फिरकी, जबरदस्त गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून. डेलिमा स्टेट प्रीमियर लीग 2026 सीझन 14 लेजेंड्स फायनल गोइंग ऑन. जबरदस्त खेळ. यावेळेला एक धाव घोषित स्वरूपात. मला वाटतं किरण सरांना थांबवणं गरजेचं असेल, कारण दुखापत खूप मोठी आहे. विनंती असेल दुखापतग्रस्त खेळाडूंना आपण थांबवणं गरजेचं आहे. काय आहे डीपीएल? डीपीएल खेळण्यासाठी का सर्वजण उत्सुक असतात हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. डेलिमा स्टेट प्रीमियर लीग 2026 उत्कृष्ट आयोजन. नुकतंच निखिल दादांनी सांगितलं की हे आयोजन मुंबईमध्ये, या आयोजनाबद्दल चर्चा होते. मला सुद्धा सांगायला आवडेल, कालच मी गोव्याला इन्कम टॅक्स कमिशनर यांच्या स्पर्धेसाठी होतो. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा इतक्या उच्च प्रतीचं आयोजन मला पाहायला मिळालं नाही. अल्पेश दादा, तुझ्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण इतक्या मोठ्या स्पर्धेला सुद्धा इतकं आयोजन लाभत नाही. तितकं आयोजन तू या स्थानिक स्पर्धेला देतोय, त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक. पुढील चेंडू यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला तितक्याच लिलयारित्या तटकावला. एक धाव घोषित स्वरूपात. किरण सरांनी अजूनही मैदान सोडलेलं नाहीये. क्या बात आहे. दुखापतग्रस्त आहेत खरे, मात्र संघासाठी हा अंतिम सामना त्यांना खेळायचा आहे. फिरकी घेणारा चेंडू, मात्र एक धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या मात्र वाढीस लागेल, पोहोचेल ती 13 या अंकावर. सचिन ऑन स्ट्राइक. यावेळेला ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण दिनेश यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा, अवैध चेंडूचा. एक धाव अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 14 या अंकावर. यावेळेला आखूटप्प्याचा चेंडू, सलामी दिली जाते समालोचन कक्षाला. 2 धावा घोषित स्वरूपात. धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचेल 16 या अंकावर. यावेळेला मात्र सुरेख कमबॅक संदीप यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. लोअर फुल टॉस, सुंदर फटका, सलामी दिली जाते पुन्हा एकदा समालोचन कक्षाला. 2 धावांची. षटक संपतंय दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती बिनबाद 16 धावा. चुकीची दुरुस्ती, 18 धावा झालेल्या आहेत. गुणलेखनामध्ये थोडासा आपल्याला विलंब झाला, मात्र गुणलेखकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायला हवं. आज संपूर्ण दिवसामध्ये राहुल भाबल आणि रुपेश भाबल हे भाऊ, ही भावांची जोडी गुणलेखनाची जबाबदारी सांभाळते. आणि मला असं कळवण्यात येते की डीपीएल मध्ये सलग 6 वर्ष या जोडीने गुणलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. यावेळेला सुरेख फटका आणि 2 धावा घोषित स्वरूपात. नक्कीच कौतुक करावं लागेल गुणलेखकांचं सुद्धा, कारण सलग 6वं वर्ष आहे त्यांचं. ही जबाबदारी अतिशय लिलयारित्या पार पाडतायत. डेलिमा स्टेट प्रीमियर लीग 2026 उत्कृष्ट आयोजन, नेत्र दीपक आयोजन पाहायला मिळतंय. पुढील चेंडू धर्मा यांचा.
यावेळेला गतिमान चेंडू, वेगवान चेंडू, तिथे मात्र एक धाव चोटी घेण्यात यश येत आहे फलंदाजांना. किरण सर आता मात्र ग्राउंडवर अजूनही शड्डू ठोकून उभे आहेत. या खेळाडूने मागील एका स्पर्धेमध्ये माझगावचा मोरया चषकामध्ये सुद्धा आपल्या खेळाचं कौशल्य दाखवलं होतं. ब्लॉक होलमध्ये टाकल्या चेंडू, मात्र एक धाव मिळेल फलंदाजाला. क्षेत्ररक्षणात थोडीशी गफलत झाली आणि त्या गफलतीचा फायदा घेतला. लक्ष द्यायचं आहे. गाडी क्रमांक 9824, व्हेकल नंबर 9824, टू व्हीलर आहे. डोरेमॉनची कीचेन असलेली ॲक्सेसची चावी आम्हाला सापडली आहे. ज्या कोणाची असेल त्याने ओळख पटवून समालोचन कक्षामधून घेऊन जायची आहे. 9824 ॲक्सेस. ज्या कोणाची ही गाडी आहे ते बघा, तिथे सर हात दाखवत आहेत. आपली गाडी आहे का सर? ओके, येस, आम्ही या दादांकडे पाठवतोय चावी. ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धर्मा यांची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, मात्र त्याच वेळेला सुरेख फलंदाजी करतायत सचिन आणि किरण. पंचांचा इशारा, वैध चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल टू एंड दी ओव्हर. धावसंख्या होते ती 23 धावा. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे मराठा वॉरियर्स संघाची 23 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानात दाखल आहे. दोन्ही फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतायत. 23 धावा, एकही गडी बाद झालेला नाहीये. शेवटचं षटक पहिल्या डावातील. बघूया किती धावांचं लक्ष मराठा वॉरियर्स संघ समोर ठेवतोय माझगावची मायमाऊली या संघासमोर. नाणेफेकीचा कौल जिंकला होता मराठा वॉरियर्स संघाने आणि सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. एक विनंती असेल, जे प्रेक्षक स्क्रीन, जी आपली डाव्या हाताला स्क्रीन आहे तिथे लेडीज झोन आहे, कृपया नाकवा पॉवर जो बॅनर आहे नाकवा पॉवर संघाचा, त्या संघाच्या बॅनरच्या समोर जो झोन आहे तो लेडीज झोन आहे. तो खास आपण महिलांसाठी आरक्षित ठेवलेला आहे. त्यामुळे तिथे जे पुरुष प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण कृपया तिथून उठावं आणि या साईडला स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण येऊन थांबावं. विशेष विनंती असेल सर्व पुरुष प्रेक्षकांसाठी. महिलांसाठी राखीव झोन आपण तो तयार केलेला आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की कृपया आपण तिथून उठावं आणि या बाजूच्या झोनमध्ये येऊन बसावं, जिथे आपण प्रेक्षक गॅलरी ठेवलेली आहे तिथे आपण यायचंय. चला पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळूया. इथे मात्र धावबादची संधी आणि फलंदाज बाद. पुन्हा एकदा सूचना असेल, कृपया जे पुरुष प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी लेडीज झोन जो आहे तिथून आपण थोडंसं उठावं आणि या साईडला शिफ्ट व्हावं. इथे भरपूर जागा आहे आपल्याकडे, याची आपण नोंद घ्या. महिलांना या संपूर्ण स्पर्धेचा आनंद मिळावा यासाठी खास ALS इव्हेंट्स आणि सर्व आयोजन समितीच्या माध्यमातून आपण एक स्पेशल लेडीज झोन सुद्धा तिथे ठेवलेला आहे. कृपया सहकार्य करा. उत्कृष्ट आयोजन आहे, नेत्रदीपक आयोजन आहे. आपल्या सर्वांनाच या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कृपया आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळूया. यावेळेला पुढेहून टोलावण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र एक धाव मिळेल फलंदाज दीपक यांना. किरण घाग तंबूत परतलेत. दुखापतग्रस्त होते खेळाडू, मात्र त्यांनी जिद्द दाखवली. संघासाठी मैदानात उपस्थित राहिले, उभे राहिले आणि संघासाठी धावा सुद्धा केल्यात. मात्र आता त्यांना तंबूत परतवलं. यावेळेला अलॉंग द कार्पेट मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा अवैध चेंडूचा आणि त्या अवैध चेंडूवर नो+1 पंच, नो+1 आहे. ओके, 2 धावा अतिरिक्त स्वरूपात.
धावसंख्या होते ती 28 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या डावातील. यावेळेला पुढे टोलण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट मारलेला फटका, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर. फक्त एक धाव मिळेल फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 29 या अंकावर. कर्णधार दीपक मैदानात दाखल झालेले आहेत मराठा वॉरियर्स संघातर्फे. पुढे टोलवण्याचा प्रयत्न, मात्र तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते स्वतःच्या गोलंदाजीवर. एक धाव मात्र नक्कीच मिळेल, धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 30 या अंकावर. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुढील चेंडू सलीम यांचा शेवटचा चेंडू या डावातील. अप्रतिम क्षेत्ररक्षण दिनेशच्या माध्यमातून. मित्रांनो, खरं तर जोरदार टाळ्या होऊन जाते दिनेशसाठी, कारण जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं या संपूर्ण सामन्यामध्ये, या संपूर्ण डावामध्ये. दिनेश यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण. चोवीस चेंडू आणि 32 धावांचं लक्ष असणार आहे ते माझगावची मायमाऊली या संघासमोर. ही लेजंड्सची फायनल, हा लेजंड्सचा अंतिम सामना जिंकण्यासाठी माझगावची मायमाऊली 24 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष घेऊन सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होतील. आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षणाची रचना केली जाईल ती मराठा वॉरियर्स संघातर्फे. मराठा वॉरियर्स संघ नाणेफेकीचा कौल जिंकून सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये 24 चेंडूच्या पहिल्या डावांमध्ये धावसंख्या केली ती 31 धावा. अर्थात विजयाचं लक्ष ठेवलेलं आहे ते 24 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय कर्णधार गणेश यांच्या माध्यमातून. यष्टिरक्षणाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली जाते ती अर्थातच सन्माननीय किरण गाग सर यांच्या खांद्यावर. लेजेंड्स फायनल लास्ट इनिंग, शेवटचा डाव. 32 धावांचं लक्ष, 24 चेंडू 32 धावा, 32 धावा 24 चेंडू. मायमाऊली, माझगावची मायमाऊली विरुद्ध मराठा वॉरियर्स. पहिलं षटक घेऊन येतोय तो डावखुरा फिरकी गोलंदाज अमित. या खेळाडूने सुद्धा माझगावचा मोर्या चषकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. तो अमित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू, शेवटचा डाव. पहिल्या चेंडूवर चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषा पार. मंदार पावसकर लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 24 चेंडूंमध्ये 32 धावांचं हिमालय सर करायचं आणि त्यासाठी स्वतः नेता, स्वतः सरसेनापती मैदानात उतरलाय तो मंदार पावसकर.
24 चेंडू 32 धावांचं लक्ष होतं. आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका. मात्र या वेळेला क्षेत्ररक्षक सजग सतर्क होते. एक धाव मात्र नक्कीच मिळेल मंदार यांना. एका धावेने धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 5 या अंकावर. स्ट्राईक एंडला आता मात्र असेल अर्थातच समीर. पॅडल स्वीप, एक धाव. एका धावेने स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मंदार पावसकर पाहायला मिळतील. समीर अतिशय सुंदर समन्वय साधतायत आणि त्यांना माहिती आहे की मंदार पावसकर यांच्या बॅटमधून तडाखेबाज फटके येऊ शकतात. त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. याला म्हणतात जोडी. आणि हेच हवं होतं. मंदार पावसकर यांच्या या वेळेला बघूया पंचाचा इशारा काय येतोय. स्वैर चेंडू आणि त्यावर 2 अतिरिक्त धाव. अर्थात दुष्काळात 13वा महिना. दिशा बिघडली, दशा झाली, दशेची दुर्दशा झाली. 3 धावा अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल दुहेरी अंकावर 11 धावा. सरासरी 8 धावा प्रति षटकाची गरज होती धावाच्या सुरुवातीला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आलेत आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया यावेळेला 1 धाव मात्र मिळते मंदार यांना. एका धावेने धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 12 या अंकावर. पहिल्या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला पाहणार आहोत ते समीर. मंदार पावसकर लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावावा लागेल. अमित यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल या शेवटच्या चेंडूवर. क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत. अंतिम सामना आहे. यानंतर पुढची संधी नाही. हीच शेवटची संधी त्या झळाळत्या चषकावर आपलं नाव कोरण्याची. आणि इथे मात्र 1 धाव चोटी घेण्याचा प्रयत्न होतोय यशस्वी. षटक संपतंय पहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती माझगावची मायमाऊली संघाची बिनबाद 13 धावा. विजयाचं समीकरण असणार आहे ते 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. नवीन षटक घेऊन येतो तो अजित. या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज समीर. समीर यांनी अतिशय हुशारी दाखवलेली आहे. त्यांना माहिती आहे की मंदार पावसकर नावाचं वादळ समोर उभं आहे. त्याला प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. कारण त्या वादळाच्या तडाख्यामध्येच कुठेतरी मराठा वॉरियर्स संघाची गोलंदाजी ढासळणार आहे. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा अवैध चेंडू आणि त्यावर 1 धाव अतिरिक्त स्वरूपात. 2 धावांची धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचेल 16 या अंकावर. पॅडल स्वीपचा फटका. 1 धाव मिळेल फलंदाज समीर यांना. खरं तर कौतुक करावं लागेल समीर यांचं. त्यांना माहिती आहे मंदारला कशी साथ द्यायची आहे आणि त्याप्रमाणे ते साथ देत आहेत. पुढे उलटवण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावबाची संधी आणि संधी मात्र हुकते. 1 धाव चोटी मिळेल फलंदाज यांना. दुखापत झाली आहे का एकदा बघायचं आपण खेळाडूला. मला वाटतं मंदार सांगतायत की मी ओके आहे, मी रेडी आहे, मी तयार आहे.
शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही. त्यामुळे मंदार सांगतायत की मला या मैदानात उभं राहून माझ्या संघाला विजयाच्या पार न्यायचंय. आणि समीर यांचा अजून एक फटका. खरं तर तरुण पिढीने समीर यांच्याकडून खूप काही शिकायला हवं. कसं साथ द्यायची असते, कशी आपल्या साथीदाराला साथ द्यायची असते, ते समीर मूर्तिमंत उदाहरण आहेत. यावेळेला जोरदार फटका, तितका सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 20 या अंकावर. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू 12 धावा. पॅडल स्वीपचा फटका. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न. जबरदस्त समन्वय, जबरदस्त समन्वय पाहायला मिळाला दुसऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा मिळाल्या. जिथे 1 धाव मिळणार होती तिथे 2 धावा मिळाल्या. आणि या 2 धावांनी षटक मात्र संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 22 धावा. विजयाचं समीकरण असणार आहे ते 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. मंदार आणि समीरची ही जोडी एका हाती सामना फिरवतायत का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. माइंड गेम्स खेळले जात आहेत. कुठेतरी एकमेकांना ओळखतात हे सर्व खेळाडू. त्यांना माहिती आहे कोणत्या खेळाडूचा काय खेळ आहे. लेजेंड्स फायनल. फिरकी घेणा चेंडू, त्याला तितकाच चांगला सन्मान दिला आणि 1 धाव मात्र मिळते फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या वाढीस लागते, पोहोचेल 23 या अंकावर. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज हा अंतिम सामना जिंकण्यासाठी. आणि मला कुठेतरी असं वाटतंय की मंदार आणि समीरची जोडी यांनी ठरवलंय दोघांनी की आपल्याला एकही विकेट न देता हा सामना जिंकायचा आहे. पंचांचा इशारा, स्वैर चेंडू, अतिरिक्त धावेची धावसंख्येत भर. 24 धावा. एक धाव मिळते फलंदाज समीर यांना. एका बाजूला मंदार पावसकर नावाचा फायर, तर दुसऱ्या बाजूला समीर नावाचा तितकाच शांत हिमालय. एक धाव मिळते फलंदाजांना. अजून एका धावेची धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचेल 26 या अंकावर. आता मात्र 6 धावांची गरज विजयासाठी. माझगावची मायमाऊली संघ यांना विजयासाठी फक्त 6 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला समीर. क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत गणेश यांच्या माध्यमातून. चमत्कार होणार का? अजूनही या सामन्यामध्ये काही ट्विस्ट, काही टर्न्स शिल्लक आहेत का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मात्र समीर आणि मंदार या जोडी समोर कुठेतरी सर्व व्यूहरचना या अपयशी ठरताना पाहायला मिळत आहेत मराठा वॉरियर्स संघाच्या. लेजेंड्स खेळतायत मैदानामध्ये. येणाऱ्या पिढ्या, तरुण पिढी, येणारी नवीन पिढी सर्वजण पाहत आहेत हा सामना. काय खेळ असो, क्रिकेटचा खेळ काय असो, हे पाहिलं जातंय नवीन पिढीच्या माध्यमातून आणि तो खेळ दाखवला जातोय लेजेंड्सच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीप. कोणते फटके नाही आहेत या फलंदाजाच्या भात्यामध्ये. प्रत्येक चेंडूसाठी त्याच्याकडे उत्तर आहे समीर. आणि आता मात्र पहिला धक्का लागतोय. मंदार पावसकर नावाचं वादळ आता मात्र थांबतंय. तंबूत परततायत मंदार पावसकर. सात चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे विजयासाठी माझगावची मायमाऊली संघाला.
मंदार पावसकर आउट होऊन तंबूत परतलेले आहेत. बघूया हा क्षण या सामन्याला कलाटणी देऊ शकेल का, किंवा समीर जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते मात्र आपल्या संघाला विजयाच्या पार नेऊ शकतील. पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षणात होते गफलत आणि एका धावेने धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल ती 28 या अंकावर. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 28 धावा, अर्थात विजयाचं समीकरण असणार आहे ते 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू. कोण ठरणार विजेता, माझगावची मायमाऊली की मराठा वॉरियर्स? निर्णायक षटक, जबाबदारी सोपवली जाते दीपक यांच्या खांद्यावर. 6 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक एंडला धर्मेंद्र कनोजिया. यावेळेला जबरदस्त फटका, एक धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या वाढीस लागते, पोहोचेल 29 या अंकावर. 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. अजूनही रंगत शिल्लक आहे का? आणि एक धाव अजून चोरटी स्वरूपात मिळवण्यात यश येते फलंदाजांना. धावसंख्या वाढीस लागेल, पोहोचेल 30 या अंकावर. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2026 सीझन 14 लेजेंड्स फायनल. हुज गोना विन? 4 चेंडू 2 धावांची गरज. माझगावची मायमाऊली विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ. मात्र क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ, कधीही काहीही होऊ शकतं. अलॉंग द कार्पेट मारलेला फटका, एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते समसमान. एका धावेची गरज असणार आहे विजयासाठी माझगावची मायमाऊली या संघाला. एका धावेची गरज माझगावची मायमाऊली संघाला. बघूया या चेंडूवर ती विजयी धाव येते का, आणि घेतली जाते विजयी धाव. कोरलं जाते त्या झळाळत्या चषकावर आपलं नाव. माझगावची मायमाऊली संघ विजेता ठरतोय डेलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2026 14व्या पर्वातील डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2026 14व्या पर्वामध्ये आता मात्र शिल्लक असणार आहे तो एकमेव सामना, अर्थात या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना. आणि त्या अंतिम सामन्याच्या समालोचनासाठी पुन्हा एकदा मी धुरा सोपवतोय ते अर्थातच व्हॉइस ऑफ लालबाग स्वरूप दुरी यांच्याकडे. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो मी मुकुंद गावडे. आपल्या सर्वांना पुढे या उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.
या पुढील आवाज असणार आहे तो अर्थातच व्हॉइस ऑफ लालबाग स्वरूप दुरी. धन्यवाद 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 मुकुंद. आणि आजच्या दिवसभरात नक्कीच काही कारणास्तव मी या ठिकाणी येऊ शकलो नाही सकाळपासून, परंतु मुकुंद गावडे यांनी जी या ठिकाणी धुरा सांभाळली त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी मुकुंद यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती जायचं आहे. मी अल्पेश दादा पारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान केला जाणार आहे. गावडे काळा चौकी मधील हा एक आवाज आहे आणि काळा चौकी मधून आपलं नावलौकिक मोठं करत समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलंय. मुकुंद गावडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मागील मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच ठरतायत मंदार पावसकर यांना विनंती असणार कॅप्टन ऑफ माझगाव